विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची दुपारी 12 वाजता बैठक। विधिमंडळाचं कामकाज वाढवण्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता। विरोधकही कालावधी वाढवण्याची मागणी करण्याची चिन्ह। राज्य सरकारकडून विधिमंडळात आज जनसुरक्षा विधेयक मांडण्यात येणार। तत्पूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधिमंडळात समितीचा अहवाल सादर करणार। राज्य निवडणूक आयोगाचं राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी आमंत्रण। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बोलावली बैठक। मुंबई शहर आणि उपनगर वगळता राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आमंत्रण। मस्जिद बंदर जवळील डिमोलो मार्गाला जोडणाऱ्या सिंधू रेल्वे उड्डाणपुलाचे आज लोकार्पण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये संजय गायकवाडांचा राडा। निकृष्ट जेवण दिल्याने कॅन्टीन चालकाला फटकावलं। गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये लाखो भाविक दाखल। गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींचं मंदिर 22 तास दर्शनासाठी राहणार खुलं, तर शिर्डीच्या साई मंदिरातही भाविकांची गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।